तुम्हाला कळत होतं डेव्हिड जरा खूपच काळजी घेत आहेत असं? हो, आणि मला पण वाटायचं, पण ॲक्च्युली माझं थोडं बहीण भावाची जबाबदारी वगैरे होतं, त्याच्यामुळे मला त्याच्यावर. तुम्हाला प्रपोज केलं नाही त्यांनी? प्रपोज वगैरे आम्ही दोघांनी नाही केलं एकमेकांना. आत्ता करा करा लवकर. काय करताय का? उडी मारताय? हां, आजपर्यंत जशी सांभाळत आली आहे तशी सांभाळत राहा मला आणि माझ्या मुलाला सुद्धा. त्यांचं काय बाल संगोपनालय केंद्र आहे का हो? प्रपोज करायचं, माझ्या मुलाला सांभाळ, मला असं कसं प्रपोज करतात? हा, रेडी, तुम्हीच शिकवा एक. मला कुठे माहिती आहे? लवकर, 1 2 3. हा हा. आता विल यू मॅरी तर नाही बोलू शकत ना, दुसरं तरी काहीतरी थोडं. मी काय सांगू? माझ्याकडे काय डिक्शनरी आहे प्रपोज करायची? तुम्ही एवढे एपिसोड्स केले तर कुठे ना कुठे तर भेटला असेल ना. तेच नवीन शोधतोय म्हणूनच तर विचारलं. हा विचारा. हा, हातात हात घ्या. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. काय ताप आहे? मला तू आवडते, अशीच साथ देत राहा. काय हो? मला पण तू खूप आवडतो. असंच राहा. आता म्हणजे वडाळ्याला तिकडे ना फाई गार्डन मध्ये दोघे बसले तसं वाटत. बरं, आता सांगा कसं, म्हणजे लग्न कसं जमलं? माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर मला फॅमिलीचं थोडं हे होतं की बॉदर करत होते की लग्न करायचं वगैरे, आणि त्याच्यानंतर काही टायमानंतर माझ्या सासू पण एक्सपायर झाल्या, तर त्याला सुद्धा बोलत होते घरातून की लग्न कर लग्न कर. त्यासाठी आम्ही मग भेटलो आणि मग आम्ही हे केलं, आणि माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याला माहिती होत्या, त्या सगळ्या त्यांनी ॲक्सेप्ट करून मी ठरवलं की लग्न करायचं. तुमच्या घरून तयार होते? हो, थोडे माझे मामा नाराज होते कारण जरा इंटरकास्ट आहे म्हणून. बरोबर. आणि तुमच्याकडे? आमच्या घरी प्रॉब्लेमच नव्हता कधी, कारण इंटरकास्टचा कधी प्रॉब्लेमच नव्हता. आमच्या घरी सर्वच इंटरकास्ट आहे. काय सांगताय? म्हणजे कसं कसं? म्हणजे माझी मम्मी मालवणी होती आणि पप्पा ख्रिश्चन होते, तर अगोदरपासूनच कधी प्रॉब्लेम नव्हता. आणि आमच्या घरी आत्ता पण तेच आहे, म्हणजे सर्वांचे, म्हणजे आम्ही सर्व भावंड ख्रिश्चन आहे आणि सर्वांच्या बायका महाराष्ट्रीयन आहे, तर ते चालतच चाललंय अजूनपर्यंत. चालत चाललंय. पण मग तुम्ही दोघे भेटायचं कुठे? शोरली फाय गार्डन. फाय गार्डन. मला वाटलं दुसरं कुठे जाणार. तेच जवळ आहे. लक्षात राहिलेला प्रसंग काय सांगाल? लक्षात राहिलेलं म्हणजे ह्यांना कामानिमित्त चेन्नईला जायचं होतं. बरं. तेव्हा त्यांनी मला कॉल केला की आता मी पोचलोय वगैरे, म्हणजे काम वगैरे झालेलं आहे, तर आता मी ठीक आहे, मी जेवतो वगैरे, तर सांगितलं चेन्नईवरून. तुम्ही बोलले ओके. मग 2 तासाने मी परत त्यांना कॉल केला, तर त्यांचा फोन ते उचलतच नाही. मी खूप त्यांना कॉल केलेत, उचलतच नाही. मला खूप टेन्शन आलं की एकदा कॉन्टॅक्ट होत नाही, दुसरं कोणाचं कॉन्टॅक्ट नव्हतं. माझ्याकडे काही डिटेल्स नव्हते. मी त्यांचा लॅपटॉप ओपन केला तेव्हा पण काही भेटलं नाही. त्यांचा जुना फोन चालू केला, त्याच्यात त्यांच्या सरांचा नंबर भेटला, त्यांना कॉल केला. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.